हॅलो फ्रेंड्स, पृथा फॅशनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे फोर टक्स विथ योगपट्टी ब्लाउजचं कटिंग. पॅड न लावता प्रॉपर पफ सहित फोर टक्स ब्लाउजचं कटिंग कसं करतात हे अगदी आपण सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. कटिंग जरी एका साईजनुसार असलं तरी तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग इथे करू शकता. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी टिप्स सहित इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर चॅनलला लाईकही करा आणि शेअर आणि सबस्क्राईबही करा. तर आता आपण सुरुवात करूया. तर व्हिडिओमध्ये मी पाहू शकतो मी फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक इथे घेतलेलं आहे. जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्याला इथे फोल्ड द्यायचं आहे. तर फोल्ड कितीवर द्यायचं आहे, जसे की तुमची जेवढी चेस्ट आहे तिचा चौथा पार्ट प्लस त्याच्यामध्ये तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन ऍड करता ते ऍड करून जेवढं मेजरमेंट निघेल त्यावर तुम्हाला मार्किंग करायचं आहे. आता इथे मी 34 चेस्टनुसार कटिंग करणार आहे. तर 34चा चौथा पार्ट होतो 8.5 इंच प्लस याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता तुम्ही इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेता किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घेता हे डिपेंड करतं. फक्त 1 इंचापेक्षा तुम्हाला कमी इथे शिलाई मार्जिन घ्यायची नाही. बघा, बंद बाजूकडून तुम्हाला मापं टाकायची आहे बॅक पार्टसाठी. तर जेवढी तुमची चेस्ट आहे, जसं की माझी इथे 8.5 इंच येतं फोर्थ पार्ट 34चा प्लस मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. 10.5 इंचावर माझं इथे फोल्ड आलेला आहे. संपूर्ण फोल्ड हा माझा 21 इंचाचा आहे. आता इथून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर तुमची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच ऍड करायचं आहे. जसं की माझी संपूर्ण तयार उंची 13.5 इंच आहे. 1 इंच ऍड करून मी 14.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता याच्यानंतर इथे मी 5 इंचावर शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे, कारण हा डीप गळा आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आर्महोलसाठीचं मार्किंग करायचं आहे. तर 5.5 इंचावर मी आर्महोलसाठीचं मार्किंग केलेलं आहे. प्लस इथूनही तुम्हाला एकदा चेक करायचं आहे, जेवढं तुमचं वरती शोल्डर आहे तेवढंच ते खाली देखील असलं पाहिजे. आणि पुन्हा हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. आता यानंतर चेस्टचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर माझी जेवढी चेस्ट आहे, जसं की 34 ची आहे, चौथा भाग येतो 8.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन. याप्रमाणे तुम्हाला देखील मार्किंग करायचं आहे. आता यानंतर आपल्याला इथे कमरेचं मार्किंग करायचं आहे. तर माझी इथे 28 ची कंबर आहे, तिचा चौथा भाग होतो 7 इंच प्लस 1 इंच इथे डार्टसाठी टाकायचं आहे. असं मिळून मी 8 इंचावर इथे मार्किंग करणार आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि दोन्ही पॉइंट्स आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे. आता याच्यानंतर आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे. तर 2.5 इंचावर इथे मी गळारुंदीसाठी मार्किंग करत आहे 2.5 इंचावर. 10.5 इंचावर मी पाठीमागच्या गळ्यासाठी मार्किंग करत आहे. माझा जो तयार गळा असेल तो 10 इंचाचा असेल. अर्धा इंच जे आहे ते माझं शोल्डर जोडण्यामध्ये जाईल म्हणून मी 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. खालच्या बाजूला इथे मी 3 इंचावर गळारुंदीसाठी मार्किंग केलेलं आहे. वर तुम्हाला इथे साईजनुसारच घ्यायचं आहे. खाली मात्र तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मार्किंग करू शकता. आता इथे मी 3 इंचावर करून आणि बॉक्स बनवून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा शेप इथे देऊ शकता. आता जसं की इथे मी 1 इंचावर मार्किंग करत आहे आणि गोल गळ्याचा इथे शेप देत आहे. त्यानंतर आता इथे बघा, आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर वरून इथे अर्धा इंच सोडायचं आहे कंपल्सरी आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी. हा बॅक पार्ट आहे म्हणून इथे मी 1.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तुम्ही 1.5 इंच देखील घेऊ शकता आणि कर्व ड्रॉ करायचा आहे चेस्ट पॉइंट पर्यंत. आता याच्यानंतर आपल्याला हा जो आर्महोल राउंड आहे तो मोजून घ्यायचा आहे. जेवढं तुमचं संपूर्ण आर्महोल राउंड आहे त्याचं अर्ध इथे आलं पाहिजे. तर माझं संपूर्ण आर्महोल राउंड हे 15चं आहे, त्याचं अर्ध होतं 7.5 इंच. तर हे 7.25 इंच येत आहे. तर हे 7.5 इंच आलं पाहिजे म्हणून 1/4 इंच अगदी 2 पॉइंट खाली आपल्याला इथे कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा आपल्याला इथे मोजून बघायचं आहे. तर हे बरोबर 7.5 इंच इथे येईल. तर तुम्ही पाहू शकता इथे माझं हे 7.5 इंच आलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे आणि प्रॉपर आपल्याला मार्किंग करायचं आहे आर्महोलसाठीचं. आता इथून आपल्याला शोल्डर स्लोपसाठी मार्किंग करायचं आहे 0.5 इंचावर म्हणजेच 0.25 इंचावर आपल्याला गळ्याच्या बाजूने शोल्डर स्लोपसाठी मार्किंग करायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला खाली टच पॉइंटसाठी मार्किंग करायचं आहे. जेवढी तुमची कंबर आहे त्याचा सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि इथे आपल्याला एवढा तुमचा गळा आहे त्याच्या खालीच तुमचा टक्सची लाईन आली पाहिजे. तर इथे मी 3.5 इंचावर टक्ससाठी मार्किंग करत आहे आणि जे 1 इंच आपण डार्टसाठी घेतलं होतं त्याचं अर्धा इंच दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा याप्रमाणे घ्यायचं आहे. या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच आणि हे टक्सची लाईन इथे काढून घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला 0.75 इंचावर इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा पॉइंट इथपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारे आपलं बॅक साईडचं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे आणि आता हे मी कट करून घेणार आहे. आता यानंतर आपण फोर्टक्स ब्लाउजचं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे. हे फोल्डेड फॅब्रिक आहे. खालच्या बाजूला बघा थोडं अनइव्हन आहे, एकसारखं नाहीये. तर इथे लाईन काढून घ्यायची आहे. म्हणजे जो एक्स्ट्राचा फॅब्रिक खालच्या बाजूला निघेल तो आपल्याला नंतर कट करायचा आहे. आता इथे मी ही बंद साईड घेतलेली आहे. तुमची जर ओपन साईड असेल तर तुम्ही ओपन साईड कडून देखील कटिंग करू शकता, कारण आपले हे दोन्ही पार्ट वेगवेगळे होतात फ्रंट साईडचे. आता इथे मी अर्धा इंचावर हुक आणि आईपट्टीसाठी मार्किंग करत आहे. तर तुमचं जर बॅक साईडला हुक आणि आईपट्टी येत असेल तर तुम्हाला बॅक साईडला मार्किंग करायचं आहे. इथे मी फ्रंट साईडला करत आहे. आता बॅक पार्टला आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेवायचं आहे. बघा ठेवत असताना जी तुमची हुक आणि आईपट्टीची आउटलाईन आहे त्यावर तुमची बॅक पार्टची आउटलाईन आली पाहिजे याप्रमाणे. आणि खालच्या बाजूला मी इथे एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे. तर आपलं बॅक पार्ट आपल्याला ठेवून खालच्या बाजूला इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे फ्रंट पार्टसाठी. तर कटिंग करत असताना फ्रंट भागाचं तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथे आपल्याला एकदा चेक करायचं आहे की माझा हा 5चं शोल्डर आहे तर हे 5 इंच नाहीये. तर ते 5.5 इंच होतं म्हणून थोडं व्यवस्थित करायचं आहे. आणि आता पुन्हा एकदा चेक करायचं आहे तर हे 5 इंच बरोबर आलेलं आहे. तर हे देखील आपल्याला चेक करत जायचं आहे. आता जी नेक विड्थ आहे ती तसंच शोल्डरचं मार्किंग आणि इथे आपल्याला शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं आहे. खालच्या बाजूला आपल्याला इथे देखील एक मार्किंग करायचं आहे याप्रमाणे. आता बॅक पार्टला आपल्याला इथे काढायचं आहे, याचं काम झालेलं आहे. आता याच्यानंतर इथे आपल्याला आर्महोल साठीचं मार्किंग करायचं आहे. तर 5.5 इंच आहे. आता वर आपलं 5 इंचाचं शोल्डर आहे, तर इथे देखील ते 5 इंच आलं पाहिजे आणि याप्रमाणे हे दोन्ही पॉइंट्स इथे जोडून घ्यायचे आहे. आता बघा याच पॉइंटच्या समोर चेस्टचं मार्किंग बरोबर आलेलं आहे. ती देखील लाईन काढून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला इथे चेस्टचं जे मार्किंग आहे ते चेक करून घ्यायचं आहे. तर इथे माझी 34 ची चेस्ट आहे. तिचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर माझं मार्किंग प्रॉपर आलेलं आहे. आता पुढच्या गळ्याचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. 6.5 इंचाचा गळा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 7 इंचावर इथे मी गळ्यासाठी मार्किंग केलेलं आहे. खालच्या बाजूला इथे मी 2.25 इंचावर गळा रुंदीसाठी मार्किंग करून आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि गोल गळ्याचा इथे शेप दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शेप देऊ शकता. आता यानंतर आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर वरून अर्धा इंच सोडायचा आहे शोल्डर जोडण्यासाठी. त्यानंतर हा पुढचा भाग आहे म्हणून 1 इंचावर मार्किंग करून आणि आर्महोलचा कर्व शेप काढून घ्यायचा आहे चेस्ट पॉइंट पर्यंत. आता या पॉइंट पासून ते चेस्ट पॉइंट पर्यंत आपल्याला मोजायचं आहे. तर हे 7.5 इंच माझं बरोबर आलेलं आहे. बघा पुढचं आणि मागचं दोन्ही इथे आपलं जेवढा तुमचा आर्महोल राऊंड आहे त्याच्या अर्ध इथे आलं पाहिजे. तर माझं हे बरोबर आलेलं आहे. आता हा आपला योगपट्टी विथ फोर्टक्स ब्लाउज आहे म्हणून आपल्याला इथे आता योगपट्टीसाठीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 3.5 इंचावर योगपट्टीसाठी मार्किंग करत आहे या बाजूला. त्यानंतर बघा या बाजूला देखील इथे 3 इंचावर मी योगपट्टीसाठीचं मार्किंग करत आहे. इथे मी इकडच्या बाजूपेक्षा या बाजूला अर्धा इंच कमी घेतलेला आहे. आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे. तर इथे आपली ही योगपट्टी निघालेली आहे. आता यानंतर आपल्याला टक्स पॉइंटचं मार्किंग करायचं आहे. तर तुमचं जेवढं फुल बस्ट आहे त्याचा चौथा भाग आपल्याला इथे काढायचा आहे. तर माझी चेस्ट जी आहे ती 34 ची आहे आणि फुल बस्ट 36 चा आहे. त्याचा चौथा भाग होतो 9 इंच. याच्यामध्ये मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि 9.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला देखील तुमचा टक्स पॉइंट काढायचा आहे. आता ही जी लाईन आहे ती डॉटेड लाईन मध्ये इथे मी काढून घेणार आहे. तर ही आपली टक्स पॉइंटची लाईन इथे तयार झालेली आहे. आता याच्यानंतर बघा जेवढं तुमचं फुल बस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच लुजिंग ऍड करायचं आहे. तर माझं 36 चं फुल बस्ट आहे. त्याचा चौथा भाग होतो 9 इंच प्लस अर्धा इंच इथे मी ऍड करून 9.5 इंचावर पॉइंट दिलेला आहे. आणि हे सगळे पॉइंट्स तुम्ही पाहू शकता, चेस्टचा पॉइंट, फुल बस्टचा पॉइंट, हे दोन्ही पॉइंट आपल्याला याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे खाली आपलं कमरेचं देखील मार्किंग आपल्याला मिळून जातं. तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मार्किंग करायचं आहे आणि लाईन जोडून घ्यायची आहे. आता या बाजूला कमरेच्या बाजूला इथे 2 इंचावर शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करायचं आहे आणि वरच्या बाजूला आपण ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे. तर हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता इथून बघा आपला एक टक्स येईल.
हा आपला फोर्टक्स ब्लाउज आहे, तर त्यासाठी अर्धा इंच इथे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आणि ही लाईन इथे खाली अशी जोडून घ्यायची आहे. आता यानंतर जी टक्स पॉइंटची लाईन आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचं जेवढं फुल बस्ट आहे त्याचा 10वा भाग काढायचा आहे आणि पॉइंट द्यायचा आहे. तर माझं इथे 36 फुल बस्टनुसार हे 3.6 इंचावर माझं पॉइंट येतं आणि हा पॉइंट खाली योगपट्टीच्या लाईनपर्यंत जोडून घ्यायचा आहे. आता ही जी आपली योगपट्टीची जी लाईन आहे इथून आपल्याला 0.75 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि कर्व शेप द्यायचा आहे. याप्रमाणे कर्व शेप दिल्यानंतर इथे आपली योगपट्टी प्रॉपर तयार होते. आता याच लाईनवरून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तुमच्या कमरेचा चौथा भाग इथे काढायचा आहे. तर माझं 28 प्रमाणे इथे 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता याच पॉइंटच्या पुढे जेवढी जागा उरते ती आपली टक्स पॉइंटसाठी निघेल. तर त्याचं सेंटर पॉइंट काढायचं आहे बघा आणि दोन्ही पॉइंटला याप्रमाणे मार्किंग करायचं आहे. तर इथे तुमची कमी जास्त असू शकते साईजनुसार आणि याप्रमाणे तुम्हाला इथे शेप द्यायचा आहे. टक्ससाठीचा हा सगळ्यात मोठा आपला टक्स आहे 4 टक्स मध्ये. आता बघा हा जो पॉइंट आहे या पॉइंटच्या समोर आपल्याला एक मार्किंग करायचं आहे 1.5 इंचावर. हा आपला दुसरा टक्ससाठीचं मार्किंग आहे. तर 1.5 इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे. तसंच याच पॉइंटच्या बाजूला या साईडला देखील आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. जो आपला आणखीन एक टक्स आहे त्यासाठी. आता याच पॉइंटच्या समोर 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. आपला जो आर्महोल मधून टक्स येतो त्यासाठी. आता बघा जर हेवी साईज असेल तर तुम्हाला इथून 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. या बाजूला देखील 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या बाजूला इथे तुम्हाला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे हेवी साईज असेल त्यावेळेस. हेवी साईज म्हणजे जेव्हा चेस्ट साईज तुमची 38 नंतर वाढत जाईल पुढे तर त्यावेळेस तुम्हाला याप्रमाणे मार्किंग करायचं आहे. आता हा जो आपला टक्स आहे तो देखील आपला पूर्ण अर्धा इंचाचा असणार आहे. आता हा जो टक्स आहे तर त्यासाठी मार्किंग कसं करायचं आहे बघा. इथून तुम्हाला चेस्ट साईज 30 ते 34 पर्यंत तुम्हाला इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस चेस्ट साईज वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला 0.5 इंच याच्यामध्ये वाढवत जायचं आहे. तर इथे हे दोनही पॉइंट्स आपल्याला याप्रमाणे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर हा वरचा जो पॉइंट आहे तो आपला आर्महोलमध्ये जातो. आता हे तीनही टक्सच्या लाईन आपण काढलेल्या आहेत. तीनही आपले जे टक्स आहेत ते अर्धा इंचाचे असणार आहेत. म्हणजेच अर्धा इंच म्हणजेच कसं की या बाजूला 0.5 इंच आणि या बाजूला 0.5 इंच याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मारताना तुम्हाला संपूर्ण टक्स अर्धा इंचावर शिलाई मारायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी टक्स काढून घेत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचबरोबर आपलं 4 टक्स ब्लाउजचं फ्रंट भागाचं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे. आता हे मी इथे कट करून घेत आहे. आता इथून हे बंद बाजू आहे तर ते कट करून घ्यायचं आहे कारण मी बंद बाजूकडून मापं टाकली होती. तसंच जी योगपट्टी आहे ती देखील माझी एका साईडला बंद आहे तर ती देखील इथे कट करून घ्यायची आहे. आता हे जे टक्सचं मार्किंग आहे ते आपल्या दुसऱ्या बाजूला देखील इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला ही बाजू या बाजूवर ठेवायची आहे आणि याप्रमाणे प्रेस करायचं आहे. तर ते दुसऱ्या बाजूला देखील व्यवस्थित असं उमटून येते. तर या प्रकारे बघा या बाजूला देखील ते उमटलेलं आहे. आता चॉकने त्याला व्यवस्थित गडद करून घ्यायचं आहे. चारही आपले जे टक्स आहेत. आता याच्यानंतर आपण स्लीव्हचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर इथे मी फॅब्रिक घेतलेला आहे, याला एक फोल्ड दिलेला आहे आणि पुन्हा एक फोल्ड द्यायचा आहे. बघा जी बंद बाजू आहे त्या बाजूकडून आपल्याला मापं टाकायची आहे. स्लीव्हजवर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मार्जिन सहित इथे मी 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि लाईन काढून घेतलेली आहे. हे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट होऊन जाईल. इथून तुम्हाला तुमचं जेवढा आर्महोल राउंड आहे त्याचं हाफ इथे घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करायचं आहे. आता याच्यानंतर इथून तुमची जी गॅप हाईट आहे ती इथे आपल्याला मिळून जाते. तर इथे याप्रमाणे बॅक आर्महोलचा कौशेप ड्रॉ करायचा आहे. आता जेवढा तुमचा दंडगेरा आहे त्याचं अर्ध इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉइंट्स आपल्याला या प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. आता इथे हे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे. आता इथे मी फ्रंट आर्महोलचं मार्किंग केलेलं नाहीये. तर इथे मी फ्रंट आर्महोलचं मार्किंग करून घेत आहे आणि ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अर्धा इंचावर हे आपलं मार्किंग असतं.
याप्रमाणे. तर इथे आपलं स्लीव्हचं देखील ड्राफ्टिंग झालेलं आहे. हा आपला 4 टक्स विथ योगपट्टी ब्लाउज होता. तर संपूर्ण ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.